नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आज आपण आलेलो आहोत आमच्या आंब्याच्या बागेत, जी आम्ही लॉकडाऊनपासून त्याची सुरुवात केलेली होती. लॉकडाऊनमध्ये झाडांची लागवड केलेली होती आणि आज तुम्ही बघत आहात गेले 4 ते 5 वर्षात झाडांची चांगलीच वाढ झालेली आहे. आणि तसं तुम्हाला त्याबरोबर आपण आपल्या झाडाची थोडी मशागत करणार आहोत. बघा, हे झाडाभोवती किती गवत वाढलंय. तर गवत का साफ करायला पाहिजे? आपली पहिली पहिली पायरी म्हणजे हे सगळं गवत आपल्याला मुळासकट काढून टाकायचं आहे. कारण हे गवत झाडाचं सगळं पाणी आणि खत ओढून घेतं. त्यामुळे काय होतं की झाडांची जी योग्य ती वाढ झाली पाहिजे आणि झाडाला जे पाणी, मूळ, अन्नद्रव्य, पोषक जे आहेत ते घटक मिळाले पाहिजे ते मिळत नाही. तर हे काम करताना आपल्याला ते हळूवारपणे करायचं आहे. झाडाच्या खोडाला किंवा मुळांना जखम होता कामा नये आणि आपल्याला ते काम करताना हँगलोजचा आणि खुरपाचा उपयोग करायचा आहे. तर गवताची साफसफाई करत आहोत आम्ही. बघू शकताय तुम्ही. खोडाभोवती असा छान गोल आकार तयार करायचा आहे, जेणेकरून झाडाला पोषक जे सूर्यप्रकाश आहे ते पण त्याच्या मुळांपर्यंत पोहोचेल. आपण जे काही हे काम चालू केलं आहे ते त्याला किमान आठवडा तरी जाईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.